हजारे रामचंद्र मंदिर हे हजार असं का म्हणतात तर हे 1000 शिल्प या मंदिरावर आहेत, त्यामुळे ते हजारे रामचंद्रांचं म्हणजे श्रीरामांचं टेम्पल आहे, जे 1516 मध्ये जिंकले इथले राजे, त्यांनी त्यावेळेस बांधलेला टेम्पल आहे। तर आतमध्ये बघूया आपण जाऊन कसं दिसते। इथे काही मूर्त्या आपल्याला वर दिसतील ज्या डॅमेज झालेल्या आहेत, त्यांचे चेहरे मान वगैरे सगळंच गेलेलं आहे, तुटलेलं आहे। अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत, 1001 मूर्त्या आहेत, त्यामुळे हजारेश रामचंद्र हजारा म्हणतात तिथे, हजारा कन्नड लँग्वेजमध्ये हजारला हजारा असं केलेलं आहे। पण खूपच सुंदर मंदिर आहे। याला तिरुपती बालाजीला कसे वॉल्स आहेत तसे इथे असे वॉल्स दिसतात। 3 एंट्रन्स आहे म्हणतात, बहुतेक ही एक एंट्रन्स आहे, मी आलो ती एक एंट्रन्स आणि पुढे एखादी एंट्रन्स असेल, पण सुंदर। ही जी एंट्रन्स आहे ओपन, हे 3 एंट्रन्स मधील एक एंट्रन्स जेव्हा मी इथे पाहतोय, ह्या साईडला पाहू आपण काय आहे। वा, मोबाईलमध्ये किती थोडंसं डाऊटफुल आहे, पण ह्याचा परिसर असा आहे। आणि जसं मी म्हणालो तसं प्रत्येक तटबंदीला, आपण मराठी तटबंदी म्हणू की अशी, इथे शिल्प केलेले आहे। आणि इथे एंट्रन्स, इथे एक मंदिर आहे, मेन मंदिराच्या मधील एक छोटं मंदिर म्हणू शकतो। ते कुठलं मंदिर आहे ते पाहूया आपण। खूप छान नक्षीदार डिझाईन, पण इथे दिसते आपल्याला गर्भगृहामध्ये मूर्त्या नाही आहेत, सगळ्या मूर्त्या त्यांनी म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत। बघूया आपण म्युझियममध्ये गेलो तर त्या मूर्त्या दाखवायचा प्रयत्न करू। पण कलाकृती बघा किती छान कलाकृती आहे। हे श्रीराम हनुमानजी, पुढे जाऊन पाहू। ही मंदिराची मागची बाजू अप्रतिम दिसते। ही कशासाठी आहेत आता, हे आपला हिंदू समाजामध्ये, आणि जेव्हा इंग्रज किंवा मुघलांनी हमला केला त्यात बरेचसे अवशेष डिस्ट्रॉय झालेत। ही मागची बाजू हजारा श्रीरामचंद्रांची हे आहे। आणि इथे ड्रेनेज सिस्टीम बघा, पाणी पावसाचं साचल्यानंतर हे इथून मंदिराच्या बाहेर जात असावं असा माझा अंदाज आहे। मला कुणी सांगितलं नाही, मी माझंच डोकं स्वतःच लावतोय। हा एक बहुतेक महाराज इथले जेव्हा असतील ते इथे बसून या सिंहासनात किंवा या लोकेशनला बसून काही सांगत असतील तर माहीत नाही, कारण ह्या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला हे आहे। ही मंदिराची तटबंदी। आपण अजून मेन मंदिरात गेलेलोच नाही। मेन मंदिराच्या बाजूला, मागच्या बाजूला, म्हणजे हे बरोबर या मंदिरच्या मागच्या बाजूला हा एक आय डोंट नो काय म्हणता येईल, स्टेज आहे। आणि हे साईडला काही खाचा केलेल्या आहेत। मंदिराला एक प्रदक्षिणा घालून आपण मेन एंट्रन्स इथं आहे,
म्हणजे मी म्हणालो आम्हाला 3 दरवाजे आहेत, एक हा एक दरवाजा आणि मी जो तुम्हाला मगाशी सांगितला तो इकडे पुढे इकडे आहे आणि हा 3रा दरवाजा आहे. हा दरवाजा बंद केलेला आहे, आय डोंट नो का, त्याच्या मागे काय आहे. हा 3rd दरवाजा आहे इकडचा, डिमॉलिश झाला आहे. मी दाखवतो. या दरवाजाच्या मागच्या बाजूला असं हा प्लायवूड टाकला आहे आता सध्या, आणि त्याच्या मागे गेलं तर इथे बाजारपेठ असावी असं मला वाटतंय. जसं रायगडवरती बाजारपेठ आहे ना तशी अशी असेल असं वाटतंय, माहीत नाही आता. हे मंदिर तर मेन एंट्रन्समधनं मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाहू. ही अशी काही रचना आहे, म्हणजे खूप सुंदर आर्किटेक्ट म्हणजे जे आर्किओलॉजिस्ट डिपार्टमेंटनी जे केलेलं आहे ते खूपच छान केलेलं आहे. हे संगोपन करून खूप छान. तर अशा तऱ्हेने हे मेन एंट्रन्सला आपण आलो. मी मगाशी जो दरवाजा म्हणाला होतो तो एक हा, आणि इथे ह्या मेन एंट्रन्सला असं गेलो की असं आहे, जिथे मूर्त्या नाही आहेत. हे मेन श्रीरामांचं मंदिर. साफसफाई चालू आहे, पण नक्षीदार काम बघा. हे मंदिर बंद आहे कारण मूर्त्या नाही आहेत तिथे. आणि ह्या मंदिराच्या अगदी अपोजिट जर आपण गेलो इकडे तर इकडे एक बाजार बसतो, पान सुपारी बाजार असं म्हणतात. ते काय आहे जर आपण पाहूया. हे पान सुपारी बाजार, त्या काळी पान सुपारी बाजार भरायचा. इथे मोर पण आहे, तुम्हाला मोर दिसेल का नाही, ट्राय करतो. हा मोर बघूया जाऊन तिथे. असं एंट्रन्स आहे, इथून एंट्रन्स दिसतं जायला आतमध्ये. आणि तिथे पान सुपारीचे काही व्यापारी येऊन मे बी इथं व्यापार करत असावेत. हा एवढा एरिया जो दिसतोय इथून, हा एवढा एरिया, हा एवढा पूर्ण वरचा एरिया, ह्या बरोबर आपण जे मंदिर पाहिलं त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला हे पान सुपारी बाजार आहे. काही हे दीपस्तंभ, हे वॉल दिसते, बघूया. अशा तऱ्हेने आपण अजून एक स्पॉट हम्पीमधला हजारे 1000 मूर्त्यांचं असलेलं मंदिर, राम मंदिर पाहिलं.